नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। आज आपण बघूया 18 सप्टेंबर 2022 च्या चालू घडामोडी। तर चला बघूया आंतरराष्ट्रीय घडामोड। जोआओ लोरेन्को यांची अंगोलियाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली। अंगोला राष्ट्रीय निवडणूक आयोगाने 51% मतांसह जोआओ लोरेन्को यांना अध्यक्ष म्हणून घोषित केले। अध्यक्ष जोआओ लोरेन्को हे लिबरेशन ऑफ अंगोला साठी लोकप्रिय चळवळीचे सदस्य आहे आणि ते अंगोलाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले। निवडणूक निकालांनी MPLA चे वर्चस्व वाढवले। हा एकमेव पक्ष आहे ज्याने 1975 मध्ये पोर्तुगल पासून स्वातंत्र्य झाल्यानंतर अंगोलावर राज्य केले आहे। अंगोला हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे। 16व्या शतकापासून 1975 पर्यंत येथे पोर्तुगलची वसाहत व आधिपत्य होते। आता बघूया राष्ट्रीय घडामोड। आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी रक्तदान अमृत महोत्सव शुभारंभ केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी 15 दिवसाची रक्तदान मोहीम सुरू केली आहे। रक्तदान मोहिमेला रक्तदान अमृत महोत्सव म्हणून ओळखले जाते। ही मोहीम 1 ऑक्टोबर पर्यंत चालेल। 1 ऑक्टोबर हा स्वैच्छिक रक्तदान दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो। या मोहिमेचे उद्दिष्ट एका दिवसात 1 लाख युनिट रक्त गोळा करणे आहे। या मोहिमेमधून रक्तदात्यांचे भंडार तयार करण्यात येईल व गरजूंना वेळेवरती रक्त पुरवण्यात येईल। आता बघूया राज्य घडामोड। तेलंगणामध्ये पहिली भारतातील फॉरेस्ट युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात येणार आहे। वनीकरण विद्यापीठे कायदा 2022 तेलंगणा विधानसभेने मंजूर केला। युनिव्हर्सिटी ऑफ फॉरेस्ट हे भारतातील अशा प्रकारचे पहिले विद्यापीठ असेल। रशिया व चीन नंतर हे आपले तिसरे विद्यापीठ असणार आहे। तेलंगणा सरकारने हैदराबाद मधील फॉरेस्ट्री कॉलेज ऑफ रिसर्च इन्स्टिट्यूटचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे। FCRI हे पूर्ण विद्यापीठात रूपांतर होईल। आता बघूया क्रीडा घडामोड। कर्नाटक येथील 15 वर्षीय प्रणव आनंद भारताचा 76वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला। प्रणव आनंद आर्मेनियाच्या इंटरनॅशनल मास्टर एमिन ओह्यान विरुद्ध जिंकून भारताचा 76वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला। रोमानियातील मामाया येथे सुरू असलेल्या जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी 2500 एलो गुण पार केल्यानंतर त्याला हे विजेतेपद मिळाले। प्रणव आनंद भारताचा 76वा ग्रँडमास्टर बनण्याआधी प्रणव व्यंकटेश हा भारताचा 75वा ग्रँडमास्टर बनला होता। आता बघूया शेवटची घडामोड, रँक आणि अहवाल घडामोड। दार्जिलिंग मधील पद्मजा नायडू हिमालयन झूलॉजिकल पार्कला सर्वोत्कृष्ट प्राणी संग्रहालय म्हणून ओळखले जाते। पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग मधील पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यानला देशातील सर्वोत्कृष्ट प्राणी संग्रहालय म्हणून गौरवण्यात आले आहे। देशभरात सुमारे 150 प्राणी संग्रहालय आहेत। यादीनुसार चेन्नईतील अरिगनार अन्ना प्राणी उद्यानाने दुसरे स्थान पटकावले आहे। त्यानंतर कर्नाटकातील मैसूर येथील श्री चामराजेंद्र प्राणी उद्यानाने तिसरे स्थान पटकावले आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।